तुमच्या पण लेकरांना जर माझ्या प्रिशासारखं मेथी वगैरे आवडत नसेल किंवा त्याची भाजी आवडत नसेल तर माझ्यासारखे ना एकदा थालीपीठ बनवून बघा, तर खरंच खूप छान आवडीने सुद्धा लेकरं खातात. मी कसे बनवले तुम्हाला सांगते. त्याआधी नाही तर मनी प्लांट आणलं होतं प्रिशाच्या पप्पाने, ते मी लावलं होतं. आणल्यावर तर खरंच खूप छोटं होतं आणि मस्त असं त्याची वाढसुद्धा झाली. आणि आहे ना मी धने याच्यामध्ये खूप 6 महिन्यापूर्वी टाकलेले आणि आता त्याची कोथिंबीर आली म्हणून खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर आहे ना प्रिशासुद्धा झोपलेली. म्हटलं प्रिशा झोपली आहे तोवर ना मी घरातली सर्व कामं करून घेते. घरातली सर्व असं निर्मळ स्वच्छ असं कामंसुद्धा झालेले. कामं तर झालेलेच होते. म्हटलं चला प्रिशा झोपली तोवर ना तिला थालीपीठ बनवून घेते. सर्वात आधी तरी मी ते असं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर घेतलं कट करायला. बारीक बारीक असं कट करून घेतलं आणि खरंच ही रेसिपी मी बनवली आहे ना, तर मी हे दुसऱ्यांदा बनवली. पहिल्यांदा बनवली होतं खरं खूप टेस्टी झालं असं. त्यानंतर मी घेतले ते लसूण आणि हिरवी मिरची ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतर घेतलं एक भांडं आणि सोबतच ना मी त्यामध्ये काय काय टाकणार हे सुद्धा. तर ना मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ, बाजरीचं पीठ आणि चौरद गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यासोबत ना मी घेतलेलं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. सर्व मी एक 4-4 चम्मच असे टाकलेलं आहे. म्हणजे जसं तुमचं बाळ खाईल तसं तुम्ही पण ॲड करू शकता. त्यानंतर टाकलं ते म्हणजे लाल तिखट, जिरे टाकून घेतली. भरपूर सारे असे तिळसुद्धा त्यामध्ये टाकून घेतले. हळद टाकून घेतली आणि त्यानंतर आहे ना मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेतला. त्यासोबतच सर्व मी जे काही कापून घेतलं होतं तेच म्हणजे मेथीची भाजी टाकून घेतली त्यामध्ये चवीनुसार. नंतर मीठ ॲड केलं आणि मग घेतली कणिक मळायला. आता जसं जसं पाण्याचं आपल्याला गरज लागेल तसं तसं मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं ना कणिक मळायला घेतली. आता कणिक मळताना तर अजिबात पातळ वगैरे काही लागलेलं नव्हतं, कारण की मी आधीच ना मेथी स्वच्छ असं धुवून आणि थोडंसं पाणी सुकायला ठेवलं होतं. कणिक तर छान असं मळून घेतलं होतं आणि त्यानंतर म्हटलं एक 10 मिनिटं आहे ना झाकून ठेवलं. थोडंसं तेलसुद्धा लावून आहे ना 10 मिनिटं झाकून ठेवलं आणि झाकून ठेवल्यानंतर काय होतं थोडंसं मुरतं. मुरल्यानंतर आहे ना ते खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं. छान असं मुरायला तर मी ठेवलं आणि तोपर्यंत नाही तर पोलपटलं ना मी एक कपडा बांधून घेतला, जे की आपण थालीपीठ करताना ना अजिबात खाली चिटकलं नाही पाहिजे आणि आपल्याला लाटतासुद्धा येत नाही, कारण त्यात सर्व पीठ मिक्स असल्यामुळे ना ते लाटतासुद्धा येत नाही असो. त्यानंतर तेल वगैरे लावून घेतलं आणि जसं जसं आहे ना थोडंसं पाणी लागलं तसं पाणी हाताला लावून लावून आहे ना मी अशी थालीपीठ आहे ना व्यवस्थित असं करून घेतलं आणि ते झाल्यानंतर तवासुद्धा छान असं गरम झाला. मग हे सर्व असं करून त्याला ना छोटे छोटे असे बीळसुद्धा मी हातानेच केलेले होते आणि त्यानंतर तवा छान गरम झालेला. मग तव्यावर टाकून घेतलं. दोन्हीकडनं छान असं आहे ना तूप लावून सुद्धा शेकून घेतलं आणि मला खायचं होतं म्हणून मी तेलाने सुद्धा बनवून घेतलं. त्यानंतर रेडी तर झालेलं आणि प्रिशा उठली होती. म्हटलं प्रिशाला थोडं रेडी केलं आणि त्यानंतर बाहेर घेऊन गेले. तिला गॅलरीत बसून खायचं होतं. त्याच्या मैत्रिणी सुद्धा आल्या, त्यांना पण दिलं. त्यांना पण खरंच खूप जास्त आवडलं आणि प्रिशाने ना खरंच खूप आवडीने सुद्धा खाल्लं आणि पोट भरून खाल्लं म्हणून मला खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला पण तुमच्या बाळांना असं बनवायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सोबत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.